कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, माझं नाव अनुष्का अभिजित वनमाळी. माझं माहेर चेंबूरचं आणि माझं सासर आहे वसई माणिकपूर. माणिकपूर. हां. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला झाली 18 वर्ष. 18 वर्ष. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दर्शना मयूर खैरनार. मी पण नाशिकचीच आहे. ॲक्च्युली आम्ही दोघी तिकडच्या मैत्रिणी आहोत. माझं लव्ह मॅरेज झालं ह्यांच्यामुळे. म्हणजे यांचं जेव्हा लग्न झालं तर तेव्हा ते पण जे लग्नाचे कार्यक्रम वगैरे होते मी यांच्या जोडीला भेटायची. मग ह्यांचे जे दीर होते म्हणजे माझे मिस्टर, मग आमच्या दोघांची ओळख झाली. आम्ही दोघं प्रेमात पडलो. यांचं लग्न कुठे झालं? माझं लग्न नाशिकलाच झालं. तेव्हा तुम्ही पुढे पुढे करत होता? आम्ही बाजूला. मी अरे म्हणजे यांच्या बाजूने पुढे पुढे करत होता ना? मला ते आवडले होते ना म्हणून. कोण? माझे मिस्टर. तुम्हाला आवडले? हो. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना पण मी आवडले. आवडला? हो. आणि मग त्याच लग्नात सुरू झालं? नाही, फक्त ओळख झालेली. आणि त्यांना सुद्धा डेंटलसाठी ऍडमिशन मिळालं, मला सुद्धा डेंटलमध्ये ऍडमिशन मिळालं. अरे दोघे डॉक्टर आहात? हो. अरे वा. आणि मग अजून त्याच्यामुळे आमची ओळख वाढत गेली, घट्ट झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो. आणि आता तुमच्या प्रेमाचं रूट कॅनल नाशिक मध्ये झालं त्यांच्या लग्नात. नमस्कार, मी सौ सारिका रितेश वाळिंजकर, राहणार वसईची आणि माहेरचं नाव सारिका गजानन सोनावणे, वाशीची. तुमचं कसं जमलं? आमचं लग्न मॅट्रिमोनीमध्ये जमलं आणि तिथून ओळख होऊन मग घरच्यांची संमती घेऊन लग्न झालं. व्यवस्थित. हो हो हो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सौ नीता नितीन नागोटकर. मी मूळची वसईचीच आहे. माझं माहेरचं नाव आहे नीता सुरेंद्र वनमाळी. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव कम अरेंज मॅरेज आहे. ते लव कम अरेंज कसं झालं? म्हणजे खरं बघितलं तर ते माझे नात्याने चुलत आत्ते भावाचाच मुलगा आहे. आत्ते भाऊ आहेत माझे. बरं. पण ते कसं गोरेगावला राहायचे आणि ते त्यांच्या मामाकडे वसईमध्ये यायचे, सुट्टीमध्ये वगैरे यायचे. त्यांना आवडायचं वसईला यायचं. हो. गणपती दिवाळी वगैरे यायचे. मग तेव्हा माझी एक आत्या आहे, ती त्यांना सांगायची की बघ ही छान आहे, मामाचीच मुलगी आहे. छान आहे म्हणजे जबरदस्ती. आणि मी टीचरचा तेव्हा डिप्लोमा करत होती, तर चांगली नोकरी वगैरे आहे, संसार वगैरे चांगला करेल, तर बघ तू विचार कर. त्यांना सांगितलं? तुम्हाला सांगितलं नाही विचार कर? नाही, त्यांना सांगितलं विचार कर. हो. बरं. आणि मग त्यांनी विचार केला असेल आणि नंतर मला त्यांनी प्रपोज केला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काही चित्रपट बघताय? मी आपला नमस्कार करतो त्यांच्याकडे. अरे बापरे, हे लग्न असं झालंय का? म्हटलं बोला. मी सौ मिनल राजेश अष्टीकर. माझं सासर इकडेच आहे वसई ईस्टला आणि माहेरचं नाव आहे मिनल हेमंत राऊत. मी वसई वेस्टला माणिकपूरला राहते. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. माझे मिस्टर इंजिनियर आहेत. ते आमचं ऍक्च्युली लांबचे रिलेटिव्हच निघाले. म्हणजे यांचे जवळचे रिलेटिव्ह, तुमचे लांबचे. म्हणजे माझ्या आजीचे रिलेटिव्ह आहेत, ते आजीच्या माहेरचे. खूपच लांबचे आहेत. मग काय नाही, अनंत चतुर्दशी होती 2008ला. त्या दिवशी आनंदाचं विसर्जन झालं. जर मिस्टर 8 दिवस पिकनिकला गेले, काही नाही तुम्हाला माहिती कुठे चालले, तुमची काय रिॲक्शन असेल? मी यांच्याबरोबर प्लॅन करेल 8 दिवसात परत पिकनिकला. अच्छा, पण तुम्ही काही बोलणार नाही त्यांना? काही बोलत तुम्ही? नाही, मी ओरडेल, कारण की मला तो कधीच घेऊन जात नाही फिरायला. आता मी प्लॅन बरोबर गेला म्हटलं होती, मग मी ओरडणारच नॅचरली. तुमची व्यथाच वेगळी. तू फिरायला जात नाही याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. मग मी पण मैत्रिणींसोबत जाणार, मग त्यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायचं नाही त्याने. मग घेतात ऑब्जेक्शन? मैत्रिणींसोबत फिरायला जाते असं सांग. तुम्ही काय करा? आम्ही दोघं फिरतीवरतीच असतो. नाही फिरायला गेले तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही मिस्टर जर न सांगता गेले 20 दिवस तर काय करायचं? असं होऊ शकत नाही. पण गेले समजा. नाही, असं होऊ शकत नाही, ते जाऊ शकत नाही. न सांगता तर कधीच नाही. पण उलट पण न सांगता गेले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, जा तिथे मजा करा, एन्जॉय करा, डोकं शांत ठेवा आणि आल्यानंतर एक्सपिरियन्स सांगा. मी पण तोपर्यंत माहिती जाते, फिरते, मैत्रिणीबरोबर गप्पा मज्जा करते. झालं किती छान आहे, ते तिथे एन्जॉय करतील, मी ते एन्जॉय करेल. आम्ही दोघे एकत्र जाऊ फिरायला. ते सहसा जात नाही, पण जरी गेलेच
तर मग मी सांगेन ठीक आहे तू जाऊन या, पण नंतर मी सुद्धा तशीच जाईन. मग तेव्हा तुम्ही काय बोलायचं नाही. तुमच्या मैत्रीमध्ये सगळ्यात हट्टी कोण आहे? हट्टी रागीट आहे. कोण? एक रागीट आहे, शौकीन आहे. तुमच्यात कधी अबोला झालाय कोणा हो दोघी? हो झालंय. कोणाकोणात झालाय? सगळ्यांचा झालाय. एकट्या विरुद्ध 5 काय झालं होतं तुम्हीच सांगा. काय नाही, मला खूप असे फोटोज काढायची खूप आवड आहे. असं म्हणजे नटायचा कुठे प्रोग्रामला गेला की सेल्फीज काढायचे, खूप फोटो काढायचे आणि लगेच अपलोड करायचे. तर मी जेव्हा असं सेल्फीज किंवा असे काढते फोटोज तर मी मागे बॅकग्राऊंड बघत नाही. मी असं मी छान दिसते ना असं बघून फोटो काढते आणि अपलोड करते. तर ह्यांचा जर चांगला म्हणजे असं झालेलं एक फंक्शनमध्ये होतो आम्ही आणि ॲक्च्युली असं होतं की म्हणजे हिने घरी सांगितलं नव्हतं की ती कुठे त्या आहे. फंक्शनला गेली. तुमच्यामुळे सगळ्यांना कळलं. आणि यांचे तर फोटो असं म्हणजे खाली असं काहीतरी जेवायला बसले हे आणि असं असे होते. तर मग ह्या सगळ्यांनी मला असं खूप ओरडल्या की कोण कोण ओरडलं तुम्हाला? सगळ्यात बोलले मला की नेहमी असंच करते. 3 महिने बोलत नाही. ब्लॉक केलं होतं, ब्लॉक केलं तिने. 3 महिने बोलत नव्हता. हा म्हणजे मग का असं नाही, त्या बोलायच्या माझ्याशी, पण मी एवढं असं इंटरॅक्शन नव्हती करत. म्हणजे मी बरं आपण चूक स्वतः केली ना. पण नंतर मलाच कंटाळा आला. म्हणजे उजवीकडचा दात काढायला सांगायचं तर तुम्ही डावा काढला. तो दुखत नव्हता तो, आणि परत वेदना त्यांनाच दिल्या. डॉक्टर मग मिटलं कसं? सिमेंट कसं त्या भरलं? मला खूप असं मस्का वगैरे मारायच्या, त्या बोलायच्या माझ्याशी. मग नंतर मलाच कंटाळा, म्हटलं जाऊ दे एवढं काय. कंटाळली ती आमच्याशी. बरं मला तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे म्हणजे मला कळलेली इथे की तुम्ही जेव्हा नसता ना तेव्हा या 5 जणी आहेत ना, माझं बिचिंग करतात काय पाठून डोळे मोठे मला काय करताय तुम्ही? मी काहीच बोललो नाही, मला हे सगळे असं असं करताय म्हणजे काय करत असतील असं तुम्हाला वाटतं? माझ्याबद्दल असं काही बोलत असतील माझ्या बाबतीत वाटतंय ना? असं वाटतंय आता. तिच्या बाबतीत मी एक किस्सा सांगते. मी ती शॉर्ट टेम्पर आहे, लगेच अशी रागवते. आम्ही एक वेळेस आम्ही म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे, आम्ही पिकनिकला जाण्याचा विचार केला होता लोणावळ्याला आणि 1 डेची पिकनिक ठरवली होती, सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं. तर ही खूप म्हणजे एक्सायटेड ती की माझ्या गाडीने जाऊया आणि आम्ही प्रवास सुरू केला. किती उत्साहाने तयारीने गेलो होतो सगळे, मस्त 1 दिवसाचा आराम, घरांपासून लांब, एन्जॉय करूया. आणि लोणावळा जसा जवळ आला ना त्याची गाडीच बंद पडली. सीएनजीची गाडी होती, गाडी आणली. म्हणजे आम्ही एवढे तिच्यावर तापलो होतो, रागवलो होतो, तू एवढ्या आम्हाला IT मध्ये घेऊन आलीस आणि आता आम्ही गाडी चेक नाही केली आणि मला एवढे टोमणे मारले की मी रडायला लागली. तिकडे रस्ता आम्ही मजा घेत होतो. मला एवढे टोमणे मारले, रडता रडता मी हसली. मग मला प्रेमाने जवळ केलं त्यांनी. पण किती तास ही गाडी बंद पडली? नाही, ती चाललीच नाही. तिथे आम्ही एका गॅरेजमध्ये सोडलो परत आलो आणि आम्ही तिथून पण आम्ही आमचा उद्देश पूर्ण केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.